आपल्या मुलांच्या भावनांचा कल्लोळ म्हणजे त्यांचा राग, रडणं, चिडचिड हे सगळं सांभाळताना कधीकधी आपल्याला अगदी हतबल झाल्यासारखं वाटतं, नाही का? पण काय होईल जर आपण या कठीण क्षणांकडे एक समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहिलं? आजच्या या विश्लेषणात आपण मुलांच्या मोठ्या भावनांना समजून घेण्याचे आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हे ऐकून अनेक पालकांना नक्कीच ओळखीचं वाटलं असेल. जेव्हा मुलं त्यांच्या भावना इतक्या तीव्रतेने व्यक्त करतात तेव्हा खरंच काय करावं हे सुचत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या प्रवासात आपण एकटे नाही आहोत. अनेक पालक रोज या अनुभवातून जात असतात. जरा विचार करा, मुलांचा तो भावनिक उद्रेक ही एक डोकेदुखी नसून त्यांच्याशी आपलं नातं अधिक घट्ट करण्याची आणि त्यांना आयुष्यातला एक महत्त्वाचा धडा शिकवण्याची एक संधी असेल तर हो, हीच विचारसरणी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते आणि एक पालक म्हणून आपल्याला अधिक सक्षम बनवू शकते. चला तर मग या पहिल्या विभागात आपण या भावनिक कल्लोळाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन समजून घेऊया. हा दृष्टिकोन आपल्याला मुलांच्या वागण्यामागची खरी कारणं समजून घ्यायला मदत करेल. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. भावना, मग त्या चांगल्या असोत की वाईट, त्या फक्त माहिती देणारे संकेत आहेत. अगदी गाडीतल्या चेक इंजिन लाईट सारख्या. राग, दुःख किंवा निराशा या भावना आपल्याला फक्त सांगतात की आतमध्ये काहीतरी आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या समस्या नाहीत तर माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. संशोधनानुसार मुलांच्या भावनांना प्रतिसाद देताना पालक साधारणपणे 2 प्रकारे वागतात. एक म्हणजे इमोशन कोच, जे भावनांना समजून घेऊन मार्गदर्शन करतात, आणि दुसरे म्हणजे इमोशन डिसमिसिंग, जे भावनांना टाळतात किंवा कमी लेखतात. या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते आता पाहूया. आणि या टेबलमध्ये हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला भावनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो, त्यांना वाटतं की त्यांच्या भावना चुकीच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला भावनांचं प्रशिक्षण दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतात. त्यामुळे निवड आपल्या हातात आहे. तर मुद्दा हा आहे की आपली प्रतिक्रिया मुलाच्या भावनिक विकासाला आकार देते. एवढं रडण्यासारखं काय झालं असं विचारण्याऐवजी तुला वाईट वाटलं हे मी समजू शकतो किंवा शकते असं म्हणण्याने खूप मोठा बदल घडू शकतो. हाच तो प्रशिक्षक आणि दुर्लक्ष करणाऱ्या पालकांमधला खरा फरक आहे. आता आपण प्रत्यक्ष उपायांकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर आपल्याला आमचं काम आवडत असेल आणि असेच माहितीपूर्ण विश्लेषण पाहायचे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं समर्थन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इमोशन कोच म्हणजे भावनांचे प्रशिक्षक नक्की कसं बनायचं, त्यासाठी ही एक सिद्ध टप्प्याटप्प्याची चौकट आहे. हे 5 आधारस्तंभ कोणत्याही भावनिक क्षणी मुलाला योग्य प्रकारे हाताळायला मदत करतील. ही चौकट म्हणजे एक सरळ सोपा रोडमॅप आहे. पहिली पायरी, मुलाच्या भावनांबद्दल जागरूक राहणं. दुसरी, त्या क्षणाला शिकवण्याची संधी मांडणं. तिसरी, सहानुभूतीनं ऐकून त्यांच्या भावनांना मान्यता देणं. चौथी, त्यांना भावना ओळखायला आणि नाव द्यायला मदत करणं. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, भावना मान्य करूनही चुकीच्या वागणुकीवर मर्यादा घालणं. हे फक्त मुलाला शांत करण्यासाठी नाही तर त्याला भविष्यासाठी एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी आहे. आता ही चौथी पायरी खूप इंटरेस्टिंग आहे. भावनांना नाव देणं. मुलांना त्यांच्या भावनांसाठी योग्य शब्द शिकवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादं मूल मला वाईट वाटतंय या अस्पष्ट भावनेतून मी निराश झालोय किंवा मी चिडलोय असं नेमकं म्हणायला शिकतं, तेव्हा ते स्वतःच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतं आणि यामुळे त्यांना स्वतःवर नियंत्रण मिळवणं खूप सोपं जातं. आणि 5वा आधारस्तंभ हा तर एक गोल्डन रूल आहे. मुलाच्या सर्व भावनांना स्वीकृती द्या, पण त्याच्या प्रत्येक वागण्याला नाही. तुला राग आला हे मी समजू शकते, पण म्हणून तू भावाला मारू शकत नाहीस असं स्पष्टपणे सांगून आपण भावना आणि वर्तन यातला फरक शिकवतो. भावना कधीच चुकीची नसते, पण वागणूक चुकीची असू शकते. बरं, हे 5 आधारस्तंभ प्रत्यक्षात कसे वापरायचे त्यासाठी आता आपण एक व्यावहारिक साधन पाहूया. येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्सने विकसित केलेली रुलर पद्धत या कल्पनांना प्रत्यक्षात आणायला खूप मदत करते. RULAR हे भावनिक बुद्धिमत्तेची 5 मुख्य कौशल्य लक्षात ठेवण्याचं एक सोपं सूत्र आहे. R म्हणजे रेकग्नायझिंग, भावना ओळखणे. U म्हणजे अंडरस्टँडिंग, त्यामागची कारणं समजणे. L म्हणजे लेबलिंग, त्यांना योग्य नाव देणे. E म्हणजे एक्सप्रेसिंग, त्या योग्य प्रकारे व्यक्त करणे.
आणि आर म्हणजे रेग्युलेटिंग, त्यांचं व्यवस्थापन करणे. ही पद्धत मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते. रुलर पद्धतीचं एक सोपं पण प्रभावी साधन म्हणजे हा मूड मीटर. या 4 रंगांच्या मदतीनं कुटुंब दिवसभरात आपल्या भावनांची स्थिती तपासू शकतं. आज तुला कोणत्या रंगासारखं वाटतंय? पिवळा म्हणजे उत्साही की निळा म्हणजे दुःखी? बघा, हा एक साधा प्रश्न मुलांशी भावनिक संवादाची एक किती सुंदर सुरुवात असू शकते. पण हे इतके कष्ट घेण्याचे दीर्घकाळात काय फायदे होतात? चला आता पाहूया की इमोशन कोचिंगचा दृष्टिकोन अवलंबल्याने काय मोठे बदल घडू शकतात. हे फायदे संशोधनावर आधारित आहेत आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचतात. इथे दिसणारे फायदे स्पष्ट करतात की भावनांना योग्य प्रकारे हाताळायला शिकवणं हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचं आहे. अभ्यासात चांगली कामगिरी, चांगले मित्र बनवणे, स्वतःला शांत ठेवण्याची क्षमता, ही कौशल्ये त्यांना केवळ बालपणातच नाही तर आयुष्यभर मदत करतात. ते अधिक लवचिक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनतात. आणि जाता जाता हा एक विचार, जेव्हा मुलांच्या भावनांचं वादळ उठतं तेव्हा त्या वादळात स्वतः वाहून जाण्याऐवजी एका कुशल पायलटप्रमाणे परिस्थिती शांतपणे हाताळून त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्याची जबाबदारी आपली आहे. आपण ते पायलट बनायला तयार आहोत का? आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला हा विषय आवडला असेल आणि असेच आणखी सादरीकरण पाहायचे असतील तर कृपया या प्रयत्नांना लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.